पाणी संदर्भात बोलणार का? समस्या सांगा काय आहे, किती दिवसापासून नाही पाणी? पुसलो पाणीमुळे कसा त्रास होत आहे ओए कॅम्पमध्ये आणि काय परिस्थिती आहे? पाण्यामुळे म्हणजे इथल्या महिलांना भरपूर त्रास होतो पाण्यासाठी. 8-8, 15-15 दिवस पाणी येत नाही. कपडे धुवायला त्यांना भरपूर लांब जायला लागतं. ह्याच्यातून त्यांना कपडे धुण्यासाठी भरपूर लांब जायला लागतं. प्रशासनाला काय मागणी आहे? जी प्रशासन आहे काय मागणी आहे तुमची? आम्हाला काय रस्ते, पाणी, हे चीज, नाली सफाई. आपलं नाव? काय सांगणार, किती वर्षापासून इथे समस्या आहे पाण्याची? आता आपण पाहिलं तर ओवा कॅम्प हा 1961 सालापासून इथंशी कॅम्पमध्ये वसाहतीला आलेल्या राहायला वस्ती आहेत. आणि जर पाहिलं आपण तिथून इथे दुर्लक्ष होत चाललेली, लोकांवर होत असलेले अन्याय, महत्त्वाचं बघितलं तर आपण रोडचं बघितलं आणि पाण्याची एवढी मोठी समस्या आहे तशी. महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं सांगतो मी, कारण आता आपण पाहिलं का नवी मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट भूमिका घेतलेली आहे का पनवेल महानगरपालिकेला पाणी आम्ही देणार नाही. का पाणी देणार नाही? त्यांचं म्हणणं का आमच्याकडं नवी मुंबई महानगरपालिकेच्या लोकांना पाणी पुरवण्यासाठी 85 दिवस पुरेल एवढं पाणी असल्यामुळे आम्ही पनवेल महानगरपालिकेला पाणी देणार नाही. त्याच्यासाठी आम्ही पूर्ण कलेक्टरना भेटलो, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या इकडं लेटरबाजी केली, पुन्हा कोकण आयुक्तांकडे गेलो, उपमुख्यमंत्र्यांकडे गेलो. जी जी प्रोसिजर करायची ते आम्ही सर्व प्रोसिजर केलेली आहे. परंतु येत्या 17 तारखेला आम्ही असा निर्णय घेतलेला आहे का जो कळंबोलीवरनं म्हणजे कांबोट्यावरनं नवी मुंबईकडे जो पाणी जातो ती जलवाहिनी आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. का बंद करण्याचा घेतलेला आहे? का त्यांचे आयुक्त कैलास शिंदे साहेब ते सांगतात का इथले पाणी आम्ही देणार नाही. पाणी ही मूलभूत गरज आहे. त्यांना आम्हाला आठवण करून द्यायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, का याच जिल्ह्यामध्ये महाडमध्ये 14 तलेला जो पाणी, इथं पाण्याचा अधिकार हा सर्व मानव, प्राणी, पक्षी सर्वांना अधिकार आहे. त्यांची ताण पहिली भागली पाहिजे. हा जीवनावश्यक वस्तू आहे आणि याला पाणी जर दिला नाही, आम्हाला जर पाणी दिलं नाही तर आम्ही हे आंदोलन 17 तारखेला मोठ्या प्रमाणात आम्ही करणार आहोत. आणि आता तुम्ही पाहत असाल ओव्या कॅम्पमध्ये का इथेशी 4-4 दिवस माझ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना वाट पाहावं लागतो. जसं चातक पक्षाची कशी आपण वाट पाहतो पाणी कधी पडेल, तशाच पद्धतीने इथेची पाण्याचे टँकर कधी येईल आणि या टँकरमध्ये पाणी येऊन आमच्या महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांना पाणी मिळेल अशी वाट पाहावं लागतं असे. आज या बाजूला जर पाहिलं आपण, समोर गोल्फ कोर्स झालेला आहे, सेंटर पार्क झालेला आहे, सर्व कारगरची वसाहत इथं निर्माण झालेली आहे. परंतु ओव्या कॅम्पसारख्या वस्तीला पाण्याची व्यवस्था देऊ शकत ही पनवेल महानगरपालिकेची एकदम बोली नामुष्कीसारखे प्रकार आहे. आपण एकीकडे म्हणतो विकास झालाय, हा विकास आहे का? हेच विकासाचे महत्त्वाचे कारण आहे. विकासाचं मूळ तत्व काय आहे? तर हेच तत्व का त्यांना रोड, पाणी, जलवाहिनी, लाईट ही देणे हेच महत्त्वाचं विकासाचं धोरण आहे. हे धोरण नसताना आज जे पनवेल महानगरपालिका आपण इथं विकासाच्या गोष्टी करतो हे फार चुकीच्या गोष्टी आहेत. आणि आज यांना जर 17 तारखेपर्यंत पाण्याची सुव्यवस्था झाली नाही तर आम्ही 100% जो आंदोलन जो गावनिहाय आम्ही घेतलेला आहे, प्रत्येक सेक्टर वाईज आम्ही आता 12, 13, 14 तारखेला प्रत्येक सेक्टर वाईज आम्ही सभा घेणार आहोत आणि सभेद्वारे सर्व लोकांना जनजागृती करणार आहोत का आपण 17 तारखेला नवी मुंबईकडे जो वाहिनी जातो ती बंद करून आपण इकडे पनवेलकडे कसे वर्ग करता येईल यासाठी आमची मागणी असणार. पाण्याची आमच्याकडे खूपच समस्या आहे. आम्ही ॲक्च्युली शिडकोच्या शिंगापूर नवीन शहरामध्ये राहतो, ओवेकाम गावामध्ये. पण आमच्याकडे 8 दिवसांनी 10 दिवसांनी असं टँकरचं पाणी येतं. नळाला कधी पाणी टायमावर येतं, कधी येत नाही. आलं तर कोणाला भेटतं, कोणाला भेटत नाही. लोकांना कपडे धुण्यासाठी सुद्धा खूप लांब जावं लागतं. नदीवर पाणी आहे तिकडे. खूप पाण्याची खूपच समस्या आहे आमच्याकडे. आमच्या गावामध्ये जवळजवळ 1,500च्या आसपास वस्ती आहे. लोकांना कोणाला पाणी मिळतं, कोणाला मिळत नाही. रस्त्याचाही आमच्याकडे प्रॉब्लेम आहे. रस्त्याचं काम चाललं आहे मागच्या 1-1.5 वर्षापासून. ते पण असंच रेंगाळलेलं आहे, हळूहळू काम चालू आहे आणि खूपच पाण्याची समस्या आहे. तर आमची नगरपालिकेलाही विनंती आहे आणि शिडकोलाही विनंती आहे की त्यांनी आमच्या गावाकडं जातीनं लक्ष द्यावं, कारण आमचे लोक खूप पाण्यासाठी प्रॉब्लेममध्ये आहेत. आज किंवा आता काय एक टँकर आता तुमच्यासमोर एक टँक जे वैयक्तिक मागवला होता टँकर
पाण्याची टाकी आहे 500 लिटरची, ती आता तुम्ही बघितली. म्हणजे असं पाणी येतं आहे, कुणाला भेटतं आहे, कुणाला भेटत नाही. टँकरसुद्धा 1 दिवस आड, 2 दिवस आड, 8 दिवसांनी असे टँकर येतात. आपलं नाव? माझं नाव लक्ष्मण जाधव.